सो हा आहे पिंटरेस्टचा जमाना आणि सध्या माझ्या पिंटरेस्टच्या फीडवरती फक्त वेस्टकोट दिसतात आणि त्याचप्रमाणे वेस्टकोट सध्या सगळ्यात जास्त ट्रेंडिंग आहेत. बट मी अशा कंपनीमध्ये जॉब करते जिथे मला कुर्तीज किंवा ट्रेडिशनल वेअरच अलाउड आहे. मी वेस्टकोट ट्राउझर वगैरे घालून जॉबला जाऊ शकत नाही. बट स्टाईल पण कॅरी करायची आहे आणि दोन्ही गोष्टी बॅलन्स करायच्या आहेत. तर त्याच्यासाठी मी वेगवेगळ्या वेस्टकोटमध्ये इन्व्हेस्ट न करता एक वेस्टकोट घेतलाय आणि तो आहे हा डेनिम वेस्टकोट. कॉटन मटेरियल आहे, सॉफ्ट मटेरियल आहे आणि हा मी परचेस केला होता फ्लिपकार्टवरनं. हा फ्लिपकार्ट आणि मिंत्रा दोन्ही साईटवरती आरामात तुम्हाला अवेलेबल होईल. मेन गोष्ट म्हणजे मी हा डेनिम मध्ये का घेतला, कारण ह्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने स्टाईल करू शकता. तुम्ही ऑफिस गोईंग गर्ल, पार्टी वेअर गर्ल किंवा तुम्हाला हवं असेल तर रेग्युलर यूज साठी तुम्ही कॉटसेट बनवू शकता. अशा वेगवेगळ्या गोष्टी मी ह्या एका वेस्टकोटवर स्टायलिंग केला आहे. सो हा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे. आज मी काही इंटरेस्टिंग लुक क्रिएट करणार आहे माझ्या या चॅनलवरती. थोडासा वेगळा आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. सो जास्त वेळ न घालवता आपण ह्या व्हिडिओला स्टार्ट करूया. सो हा जो वेस्टकोट आहे हा मला पडला होता 800 समथिंगला, पण हा इतक्या वेगवेगळ्या गोष्टींवरती मी मिक्स मॅच करून घालू शकते की त्याचे पैसे 101% वसूल होणार आहे. आणि डेनिम कापड असल्यामुळे डेनिमचा कपडा लवकरात लवकर खराब होत नाही. सो त्याच्यामुळे चला बघूयात कुठले कुठले लुक्स आपण क्रिएट केलेत ह्या जॅकेटवरती. सगळ्यात पहिला जो लुक आहे आपला तो माझ्या पिंटरेस्टच्या फीडवरती कंटिन्युअसली येत होता आणि मी खूप जणांना घालून सुद्धा बघितला आणि दिसायला खूप छान दिसत होता. सो मी इथे कॅरी केला एक व्हाईट कलरचा स्कर्ट आणि त्याच्यावरती मी हे जे जॅकेट आहे, हा जो वेस्ट कोट आहे तो मी वरती घातलेला आहे. त्याच्यात जर तुम्हाला लाईट ब्ल्यू मिळाला तरी सुद्धा तो छान दिसणार आहे, बट मी डार्क प्रेफर केलाय. माझी जी साईज आहे याच्यात ती मिडियम आहे आणि स्कर्टची साईज आहे ती सुद्धा मिडियम आहे. दिसायला अतिशय छान सुंदर फेरी टेल सारखा असं तो ड्रेस दिसतो. एलिगंट वाटतो आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्ही हा कुठल्याही वेकेशन पर्पजसाठी घालू शकता. समजा तुम्ही बालीला फिरायला जाताय, कुठे वेकेशनला जाताय, बीचवरती, माउंटन्सवरती, कुठेही तुम्ही हा वेअर करू शकता. खूप छान क्यूट लुक दिसतो तुमचा. आणि मेन गोष्ट म्हणजे स्कर्ट घातल्यामुळे ना तुम्ही जास्त बल्की दिसत नाही, एकदम फ्लोई. आणि जर खूप जास्त गरम वगैरे होत असेल तरी सुद्धा हा जो आउटफिट आहे तो तुम्हाला 101% कम्फर्टेबल आहे. बरं, हा जो स्कर्ट आहे तो मी फ्लिपकार्टवरनं बाय केला होता. तर सगळ्या प्रोडक्टची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणारच आहे. लुक आहे आपला तो आहे सेम स्कर्ट आणि हे डेनिमचं जॅकेट. ह्या दोघांवरती मी दुसरा लुक जो क्रिएट केलेला आहे तो म्हणजे स्कर्ट मी वरती क्रिएट केलाय, थोडासा वरती अप केला आणि त्याच्यावरती मी हे जॅकेट वेअर केलंय. आणि खाली एक तुमची जी कंबर आहे त्याला छान डेफिनेशन येण्यासाठी एक ब्राऊन बेल्ट, कारण व्हाईट वरती ब्राऊन खूप जास्त कॉम्प्लिमेंट करतो. सो त्याच्यावरती मी एक ब्राऊन कलरचा बेल्ट वेअर केलाय. बाय द वे, हा जो बेल्ट मी वेअर केलाय तो मी घेतलाय अमेझॉनवरनं आणि मला पेअर ऑफ 3 मध्ये मिळालेत. एक ब्लॅक, एक ब्राऊन, एक व्हाईट, असे 3 कलरचे बेल्ट मला रिसीव्ह झालेत. आणि हा लुक इतका छान आणि सुंदर दिसतो. ऍक्च्युअली काय होतं ना, जेव्हा स्कर्ट आपण वरती घेतो तेव्हा तो ऑफ शोल्डर होतो टिपटॉप टाईप, आणि जर तुम्हाला ते कम्फर्टेबल नसेल, आय एम नॉट कम्फर्टेबल इन दॅट, म्हणून त्याच्यावरती तुम्ही कुठल्याही प्रकारचं जॅकेट वेअर करू शकता. पण जेव्हा मी हा वेस्ट कोट त्याच्यावरती पेअर केलाय त्याला अजून छान आणि क्लासी लुक आलाय. तुम्ही बघू शकता साईडला की इतकं सुंदर फ्लोई आणि इतका एलिगंट लुक दिसतोय हा. तुम्ही ह्याच्यावर छानशी हेअरस्टाईल करा आणि तुम्ही कुठेही डिनर डेटसाठी, लंचसाठी, बाहेर फिरायला, आउटिंगला, तुमच्या पार्टनर सोबत फिरायला, डेटसाठी, तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी हा जो ड्रेस आहे तो कॅरी करू शकता. मेन म्हणजे हा प्रचंड कम्फर्टेबल आहे, कारण जो स्कर्ट आहे त्याची इलास्टिक बऱ्यापैकी टाईट असल्यामुळे तुम्हाला इथून स्लिप व्हायचं तर टेन्शन नाहीये. आणि जे स्लीव्ज आहेत तुमचे ते दिसायला नको म्हणून तुम्ही जॅकेट वेअर केलेलंच आहे. सो आय डोंट थिंक सो कुठूनही हा ड्रेस तुम्हाला असं वाटणार आहे की अनकम्फर्टेबल आहे वगैरे. अतिशय छान, सुंदर आणि एलिगंट लुक दिसतो. सो जर तुम्ही व्हाईट स्कर्ट आणि हे डेनिम जॅकेट घेतलं तर तुम्ही त्याच्यातच 2 प्रकारे ह्याचे जे आउटफिट आहेत ते कॅरी करू शकता. नेक्स्ट आउटफिट आहे आपला तो आहे कॉर्ड सेट. सगळ्यांना माहिती आहे की सध्या कॉर्ड सेट अतिशय ट्रेंड करतात. सो तुम्ही ह्या जॅकेट सोबत सुद्धा कॉर्ड सेट बनवू शकता, जसं मी बनवलंय. मी एक बुटकट जीन्स घेते, कारण बुटकट जीन्स जास्त एलिव्हेट करते तुमच्या बॉडीला आणि खूप छान लुक देते तुमच्या पूर्ण बॉडी स्ट्रक्चरसाठी. मे बी माझ्या बॉडी स्ट्रक्चरला ती जास्त शेक पण होत असेल, आय डोंट नो. पण तुम्ही वाईड लेग सुद्धा घेऊ शकता किंवा स्ट्रेट फिट सुद्धा घेऊ शकता. आणि त्यालाच मॅचिंग म्हणजे ह्या कलरची जीन्स जर तुमच्याकडे असेल तर अजूनच छान, सोने पे सुहागा. तर तुम्ही त्या जीन्स सोबत हे जॅकेट पेअर करा आणि लुक ॲट द लुक. इतका सुंदर, इतका भारी दिसतोय आणि तुमचा स्वतःचा कॉर्ड सेट रेडी झालेला आहे.
जर तुम्ही क्रॉप टॉप मध्ये कम्फर्टेबल असाल. मेन गोष्ट म्हणजे भले हे जे जॅकेट आहे ते शॉर्ट आहे, बट तुमचं जे जीन्स आहे ते हाय वेस्ट असल्यामुळे काही कुठूनही पिकअबू होत नाहीये. दिसायला खूप छान दिसतंय आणि एक एलिगंट लुक, एक एलिगंट कॉर्ड सेट तुमचा रेडी झाला आहे तुमच्या घरातल्या घरात. डेनिम तर सगळ्यांकडेच असते. डेनिमची जीन्स आपण सगळे वेअर करतो. सो 101% तुमच्याकडे जीन्स तर असणारच आहे. सो तुम्ही कुठल्याही जीन्स सोबत ह्याला पेअर करा आणि बनवा तुमचा स्वतःचा कॉर्ड सेट. बरं, ही जी जीन्स आहे ती मी फ्लिपकार्टवरनं बाय केलेली आहे. माझी साईज ह्याच्यात 30 आहे. थोडीशी लूज होते बिकॉज आफ्टर प्रेग्नन्सी मी 30 आणि 28च्या मध्ये अडकली आहे. सो मला 30 जास्त लूज होते आणि 28 इज लाईक टाईट. सो त्याच्यामुळे ह्या दोघांच्या इन बिटवीन मी सध्या आहे. बट दिसायला खूप छान दिसतोय हा लुक आणि मी एरवी खूप चांगल्या प्रकारे लुक आहे तो आहे कॉर्पोरेट गल्लीसाठी. सो तुम्हाला जर तुमच्या ऑफिसमध्ये ट्राउझर्स अलाउड असतील आणि तुम्ही ट्राउझर वेअर करत असाल तर तुम्ही हा लुक कॅरी करू शकता. तुम्ही व्हाईट कलरची ट्राउझर ह्याच्यावर पेअर करा आणि वरती हा ब्ल्यू कलरचा डेनिम. ऍक्च्युली ब्ल्यू आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन इज ऑलवेज बेस्ट. सो मी ज्या पद्धतीने ह्याला कॅरी केलेला आहे, खाली व्हाईट कलरची कोटी ब्रँडची ही ट्राउझर आहे. ही सुद्धा तुम्ही बघाल थोडीशी मला लूज आहे, बट आफ्टर फिटिंग ही बरोबर होईल. मला थोडीशी ऑल्टरेशन त्याला द्यायचं आहे. सो ही ट्राउझर आणि वरती हा जो लुक आहे तो रेडी झालाय. सुंदर एलिगंट बेस्ट लुक आहे. तुम्ही कुठल्याही ऑफिसला घालून जा कॉर्पोरेट गली, तुम्हाला खूप जास्त प्रमाणात कमेंट येणार आहेत की छान दिसतोय म्हणून. कारण ब्ल्यू आणि व्हाईट कॉम्बिनेशन इज ऑलवेज गुड आणि तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ना त्याला वेअर करू शकता, कॅरी करू शकता. एक छान व्हाईट बॅग घ्या, लॅपटॉप बॅग घ्या हातात आणि प्युअर लुक आहे आपला तो आहे ब्लॅक आणि ब्ल्यू. सो मी ब्लॅक कलरची ट्राउझर ही सुद्धा कोटी ब्रँडची आहे. मी फ्लिपकार्टवरनं बाय केली होती. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. ही ब्लॅक कलरची ट्राउझर आहे आणि मध्ये मी व्हाईट कलरचं टी शर्ट घालून त्याच्यावरती मी हे जॅकेट वेअर केलंय. दोन गोष्टी, एक तर व्हाईट टी शर्ट घातल्याने काय होतं ना, तुम्हाला जर जास्त शॉर्ट कपडे आवडत नसतील तर तुम्ही व्हाईट कलरचं टी शर्ट आतमध्ये वेअर करू शकता. त्याने सुद्धा क्लासिक लुक येतो. मी इथे व्हाईट कलरचं टी शर्ट ह्यासाठी पेअर केलंय कारण खालचं ब्लॅक आणि वरती डार्क ब्ल्यू असल्यामुळे तो लुक तेवढा एलिव्हेट होत नव्हता, तेवढा छान दिसत नव्हता. म्हणून मी आतमध्ये व्हाईट कलरचं जेव्हा टी शर्ट वेअर केलं तेव्हा हे जे डेनिम आहे ते अजून उठून दिसलं आणि त्याचा जो लुक आहे तो अजून जास्त एन्हान्स झाला. जसं तुम्ही बघू शकता ऑलरेडी खूप छान तुम्ही तुमच्या प्रेझेंटेशनसाठी कुठल्याही कॉर्पोरेट मीटिंगसाठी तुम्ही हा जो लुक आहे तो कॅरी करू शकता. आतमध्ये तुम्ही व्हाईट कलरचं टी शर्ट, व्हाईट कलरचं शर्ट सुद्धा अतिशय छान दिसतं. सो शर्ट टी शर्ट तुम्ही वेअर करा आणि त्याच्यावरती हे जे जॅकेट आहे ते वेअर करा. पप्पी लुक येणार आहे. बाय द वे हे जे टी शर्ट आहे ते जे तुम्हाला आतमध्ये दिसतंय ते मी मिशोवरनं परचेस केलं होतं आणि त्याची प्राइस फक्त 180 रुपीज आहे. त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि खाली जी ट्राउझर आहे ती मी जसं तुम्हाला सांगितलं कोटी ब्रँडची आणि वरती हा जॅकेट एक नंबर लुक आहे आपला तो आहे प्लिटेड स्कर्ट आणि हे जॅकेट. सो प्लिटेड स्कर्ट ह्याच्यासाठी की पार्टी वेअरसाठी बेस्ट स्कर्ट आहे तो असं मला वाटतं. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्याला कॅरी करू शकता आणि ब्लॅक कलर मध्ये मी वेअर केलेला आहे. सो ब्लॅक कलरच्या त्या स्कर्ट वरती मी मध्ये फक्त गोल्डची डिटेलिंग असणारा ब्लॅक बेल्ट वेअर केला आणि त्याच्यावरती मी जॅकेट वेअर केलंय. गोल्डची डिटेलिंग ह्याच्यासाठी कारण ह्या दोघांना एक कट देणारं काहीतरी मला मध्ये हवं होतं. सो त्याच्यासाठी मी हा ब्लॅक कलरचा बेल्ट हा मी लोकल मार्केटमधून हिंगोळला घेतला होता. अतिशय छान सुंदर इलॅस्टिकेटेड बेल्ट आहे आणि त्याच्यावरती हा लुक. जर तुम्ही ऑफिसला जाताय एक छान ट्राउझर सोबत ह्याला पेअर करा आणि जर तुम्ही पार्टीला जाताय तर तुम्ही एक छान प्रिटेड स्कर्ट सोबत ह्याला पेअर करा. फायनली ह्याच्यावरती ना बिकॉज हा डार्क ब्लू आहे सो ह्याच्यावरती येल्लो किंवा पिंक, बबल पिंक, हा हे दोन्ही कलर अतिशय सुंदर दिसतील, छान लुक दिसेल. जर मला पिंटरेस्ट वरती ते जर लुक दिसेल तर मी तुम्हाला नक्की त्याचा फोटो इकडे तिकडे शेअर करेन. बाय द वे हा जो स्कर्ट आहे तो मीडियम साईजचा आहे, SSR ब्रँडचा. तो मी मागवला होता मिंत्रावरनं आणि हा इतका जुना आहे. 4-5 वर्ष झाली आहेत. मग 5 वर्षापासून मी हा स्कर्ट युज करते आणि हा अजूनही तसाची क्वालिटी अतिशय सुंदर आहे. वेल्वेटचं कापड आहे, तो त्याला एक छान रिच लुक येतो. ह्याची जर लिंक मला मिळाली तर मी नक्की तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन. जर नाही मिळाली बिकॉज तो खूप आधी मी परचेस केला, जर नाही मिळाली तर त्याचा ऑल्टरनेटसाठी कुठला तरी प्लेटेड छान स्कर्ट मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेन. तो हा होता आपला लास्ट पार्टीवेअर लुक जो तुम्ही कुठल्याही पार्टीसाठी, कॉकटेल पार्टीसाठी, आउटिंगसाठी तुम्ही वेअर करू शकता, तुम्ही कॅरी करू शकता. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, ह्या स्टायलिंग टिप्स तुम्हाला आवडल्या असतील. हा नवीन विषय होता. तुम्हाला अजून अजून छान छान एकच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने कशी कॅरी करायची अशा जर व्हिडिओजचं रिकमेंडेशन हवे असतील तर प्लीज मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर काय करायचं, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.